आजपर्यंत स्वप्नील जोशी याला उत्तम अभिनेता आणि बऱ्याचदा एक उत्तम गायक म्हणूनही पाहिलं आहे. पण आज पहिल्यांदा स्वप्नील जोशी प्रोडक्शनमध्ये उतरतो आहे आणि हे प्रोडक्शनही एक वेगळ्या धाटणीचं आहे, अगदी नवीन पद्धतीचं आहे. अतिशय मेनस्ट्रीम असं नाही आहे, पण अर्थात जगामध्ये हे फेमस आहे. पण मराठीत हे पहिल्यांदा होतं आहे, तर ते काय आहे याबाबत आपण स्वतः स्वप्नीलसोबतच जाणून घेऊया. एक्झॅक्टली हे काय आहे, म्हणजे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तिथे तू एकत्र येतो आहेस आणि त्यानंतर बरंच प्रोडक्शन होणार आहे. तर एकंदर आयडिया बेसिक प्लॉट असा आहे की जी-सिम्स नावाची एक कंपनी आहे. त्यांनी पुढच्या 2 वर्षासाठी मला करारबद्ध केलं आहे टॅलेंट मॅनेजमेंटसाठी. म्हणजे फिल्म्स असतील, टेलिव्हिजन असेल, मी जे काय करीन पुढची 2 वर्ष त्याचं मॉनिटायझेशन, त्याचा व्यवहार आणि व्यवसाय जी-सिम्स हँडल करेल. क्रिएटिव्ह सगळे माझ्याकडे राहतात आणि हे सगळं करायला ते मला एक मिनिमम गॅरंटी देत आहेत पैशाची. सो आय थिंक अनेक वर्षांपूर्वी वर्ल्टेलनी सचिनबरोबर एक डील केलं होतं, सचिन तेंडुलकरांबरोबर. त्या लेवलचं किंवा त्या स्कोपचं नाही, पण आशय साधारण तसा आहे. तसं एक डील आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याचा फॉलोआउट असा आहे की जी-सिम्स आणि मी मिळून टेलिव्हिजन शोज असतील, इव्हेंट्स असतील, फिल्म्स असतील, त्या को प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्या लाईन प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या सगळ्यात आम्हाला क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून स्वप्ना जोशी लावली. सो आम्ही चौघे मिळून हा प्रयत्न करणार आहोत. पण ब्रँडिंग इज बिटवीन जी-सिम्स अँड मी. आणि हा पहिला आणि नवीन प्रयत्न आहे मराठीत. आणि ह्याची पहिली सुरुवात म्हणशील तर भारतातली नंबर 1 डिजिटल कंपनी ऑन वर्ल्ड 1 डिजिटल एंटरटेनमेंट. आणि त्यांनी ठरवलं की आता मराठीत आपण उतरलं पाहिजे. आणि त्यांनी मराठीतला पहिला स्टार जो चूज केला, ज्याचं डिजिटल कॉन्टेंट मॅनेज करतील, तो मी आहे. आणि सो हे असोसिएशन पुढच्या 15 दिवसात तुम्हाला दिसायला लागेल फेसबुक, ट्विटर, सगळीकडे. पण आय थिंक इट्स अ ग्रेट स्टार्ट. पहिल्यांदा असं होतं आहे की म्हणजे एक ॲक्टिंग असते, एक दुसरा प्रोड्युसर असतो आणि तुला फक्त ॲक्टिंग करायची असते. आता पहिल्यांदा तुझ्याकडे पैसा दिलेला आहे आणि प्लस तुला क्रिएटिव्ह फ्रीडम दिलेलं आहे. आणि क्रिएटिव्हिटी आणि पैसा याची म्हणजे जी गल्लत होऊ नये याची काळजी कशी घ्यावी लागणार, केवढी जबाबदारी? खूप जबाबदारी. कारण त्यासाठी मी काय केलं आहे, पैसा परत कार्तिक आणि अर्जुनलाच दिला आहे की तुम्ही ठरवा, व्यवहार तुम्ही बघा. त्याची जी क्रिएटिव्ह गल्लत आहे ती होऊ नये म्हणून स्वप्न आहे. त्यामुळे मी कालपर्यंत जे करत होतो इज माझं काम प्रामाणिकपणे. मी आज आणि उद्या पण तेच करणार आहे. मी माझं काम करणार आहे, कारण मला तेवढंच करता येतं. हे कॉर्पोरेट टर्म्स मला फार कळत नाहीत, ह्यातल्या गमती जमती माझ्या लक्षात येत नाहीत आणि मला त्यात पडायचंही नाही. मला चांगलं का वाईट हेही मला माहिती नाही, पण मला माझं 100% देऊन काम करता येतं आणि ते मी करतो, ते मी करत राहणार. मला तेवढंच येतं आणि मी तेवढंच करणार. बेसिकली हे सगळं करताना एक जबाबदारी आहे, प्लस वेळ हा फार महत्त्वाचा आहे या सगळ्या कन्सेप्टमध्ये. कारण प्लॅटफॉर्म मोठे असणार, तितकं काम वाढलेलं असणार. तर ह्याच्यामध्ये तू ह्या गोष्टीला किती वेळ देणार आहेस? काही त्याचं मॅनेजमेंट झालेलं आहे? ॲब्सल्युटली वेळ द्यायला लागणार आहे, कारण शेवटी तास 24च आहेत. पण मला असं वाटतं की एक तर मी वर्कहॉलिक आहे, मला काम करायला खूप आवडतं. दुसरं असं की काम न करून स्ट्रेस होण्यापेक्षा काम करून स्ट्रेस झालेला केव्हाही चांगला. तिसरं असं की ह्याच्यात मी सगळी जबाबदारी माझ्याकडे ठेवलीच नाही. मी म्हटलं तसं बिझनेस ॲस्पेक्ट्स कार्तिक आणि अर्जुन बघतील, क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट्स स्वप्ना बघेल. सो आय एम जस्ट देअर टू पुश देम. आणि माझ्याकडून जे काही अपेक्षित आहे ते मला सांगतील की हां हे तू करायचं तेवढं मी करणार आहे. सो आय डोंट थिंक माझ्यावर फार स्ट्रेस येणार आहे, कारण माय पॅशन इज टू ॲक्ट, माय पॅशन इज टू वर्क ॲज अ परफॉर्मर. त्यामुळे मी ते करणार. बॅकएंड बघायला तीन अत्यंत मातब्बर मंडळी आहेत. आणि जसं स्वप्नील TV लॉन्च झालेला आहे, एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, तर ह्या प्लॅटफॉर्मचा त्या प्लॅटफॉर्मला किती फायदा होणार? खूप फायदा होईल. कारण मला असं वाटतं की मी जेव्हा ट्विटर सुरू केलं होतं तेव्हा लोक मला हसायचे आणि लोक म्हणायचे कोण बघते ते, कशाला तिकडे वेळ वाया घालतोस. आज एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी ऑन ट्विटर इन मराठी. आणि थँकफुली आय एम अ लिटल अहेड ऑफ देम. सो आय एम सेइंग की डिजिटल इज द नेक्स्ट बिग थिंग. पुढच्या 5 वर्षात यू मार्क माय वर्ड्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आर गोइंग टू बी द नेक्स्ट बिग थिंग. सो जेव्हा हे लोक 5 वर्षांनी रिअलाईज करतील तोपर्यंत मी 5 वर्ष आधी सुरू केलं असेल. आणि मला नेहमी असं वाटतं की काहीतरी नवीन करत राहायला पाहिजे. काय होणार, फेल होणार, पण करूनच नाही बघितलं तर कळणार कसं. चोरी तर करत नाही, डाका तर टाकत नाही, किंवा खून तर करत नाही, काम करतो आहे ना, मेहनत करतो आहे. एखादा प्लॅटफॉर्म वर्क होतो, एखादा प्लॅटफॉर्म वर्क होत नाही. एखादा सिनेमा वर्क होतो, एखादा सिनेमा वर्क होत नाही.
दॅट हॅज नथिंग टू डू विथ युअर मेहनत. तुम्ही मेहनत करत राहायला पाहिजे, नवीन नवीन ॲव्हेन्यूज टॅप करत राहायला पाहिजे. आय एम गोइंग टू डू जस्ट दॅट. ओके. आणि एक प्रश्न की आता बरेच चित्रपट येणार आहे, मितवा येणार आहे, वेलकम जिंदगी आहे, आणि त्याही पुढे जाऊन चित्रपट येणार आहेत. तर तुला जर प्रोडक्शनमध्ये आता यायचंच आहे तर कुठच्या आशयाचा चित्रपट किंवा मालिका काय बनवणार? आत्ता ह्याच्यावर खरंच कमेंट करणार नाही, कारण लेट टाईम डिसाईड दॅट. जेव्हा पहिला सिनेमा किंवा पहिली मालिका किंवा पहिला इव्हेंट करू तेव्हा सांगू की हा करतो आहे. मला मनापासून असं वाटतं की मी जे काम करतो म्हणजे हे करत असताना मी बाहेरच्या निर्मात्यांबरोबर काम करणार नाही असं होणार नाही. माझी कामं सुरूच राहणार इंडिव्हिज्युअली. सो ही एक कंपनी असेल, माझं बाहेरचं काम सुरू आहे. सो हे करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवावीशी वाटते मला, की हे एंटरटेनमेंटचं माध्यम आहे. त्यामुळे जे काही करीन ते एंटरटेनमेंट बेस्ड असेल एवढं नक्की. आणि एक शेवटचा प्रश्न, जेव्हा हे इनिशिएटिव्ह घेतलं गेलं, अर्थात तू तुझ्या मित्रपरिवाराला सांगितलं असेल, तर त्यांची रिॲक्शन काय होती? दे वर ऑल व्हेरी हॅपी. खूप खुश होते, कारण ते सगळे वेलविशर्स आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला की पहिल्यांदा मराठीत असं कोणतरी काहीतरी करतं आहे आणि असा पायंडा पडतो आहे आणि स्वप्नील इज अ पार्ट ऑफ इट. सो दे आर ऑल एक्स्ट्रीमली हॅपी अँड आय एम थँकफुल टू देम, कारण त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळे मला खूप पुश मिळतो टू गो फर्दर. थँक्यू सो मच. फॅन्सना एक नवीन प्लॅटफॉर्म तुला पाहण्यासाठी मिळतो एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये, विच इज अ पार्ट ऑफ फिल्म इंडस्ट्री अँड मीडिया. डेफिनेटली कॉंग्रॅट्स इन ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.